संताजी घोरपडे म्हणजे औरंगजेबाच्या सैन्याचा काळ. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघल सैन्य संताजी घोरपडेंना अक्षरशः घाबरायचं. ते संताजी घोरपडे ज्या मार्गाने चाललेत त्या मार्गाने देखील सैन्य जात नव्हतं. 1695 मध्ये कर्नाटकचा मुघल सुभेदार होता कासिम खान. याला बातमी मिळाली की संताजी घोरपडे जिंजीच्या दिशेने निघालेत आणि आपण संताजी घोरपडेंना जिवंत पकडलं तर आपला खूप मोठा विजय होईल. त्यामुळे त्यांनी 50,000चं सैन्य घेतलं आणि तो निघाला संताजी घोरपडेंच्या दिशेने. पण तेव्हा संताजींकडे होतं अवघं 10 ते 15,000चं सैन्य. दोन्ही सैन्य आमने सामने भिडलं. 2 दिवस प्रचंड युद्ध झालं. पहिल्या दिवशी हे मुघल सैन्य रात्री संताजींना घाबरून अक्षरशः लपून बसलं होतं. दुसऱ्या दिवशी संताजींच्या जोरदार हल्ल्यामुळे कासिम खानला माघार घ्यावी लागली आणि डेडडोरीच्या किल्ल्यावर आश्रय घेतला. पण इथेच सर्व खेळ फिरले. किल्ल्याभोवती वेढा घालून संताजींनी त्यांची रसद, पाणी आणि चारा पूर्णपणे बंद केला. या दरम्यान कासिम खानच्या मदतीला हिम्मत खान आला, पण त्याला किल्ल्यापर्यंत संताजींनी पोहोचूच दिलं नाही. त्याच्या आधीच त्याचा पराभव केला. इतिहासातील काही नोंदीनुसार हा अपमान आणि पराभव न सहन झाल्यामुळे कासिम खानने आत्महत्या केली. उरलेले मुघल सरदार तिथेच घाबरलं आणि त्यांनी तहाची मागणी केली. या तहात मराठ्यांनी 2 अटी ठेवल्या. एक म्हणजे शस्त्र, हत्ती, घोडे, मौल्यवान वस्तू या इथेच ठेवून जायच्या आणि इथून जाण्यासाठी सुमारे 65 लाख रुपयाची खंडणी द्यायची. असे काही उल्लेख ऐतिहासिक स्त्रोत्रात आढळतात. कासिम खान 50,000चं सैन्य घेऊन संताजी घोरपडेंना पकडायला, मारायला आला होता. पण संताजींनी या 50,000च्या सैन्याला त्यांच्या समोर गुडघ्यावर बसवलं.